नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। आज आपण बोलणार आहोत तुमच्या ऑप्शन फॉर्म फिलिंगच्या गाईडलाईन बद्दल, एमएसटी सीईटी 2025 च्या कॅप राऊंडच्या गाईडलाईन्स बद्दल। ठीक आहे, जे तुमचा आता ऑप्शन फॉर्म फिलिंग स्टार्ट होणार आहे, कॉलेज लिस्ट स्टार्ट होणार आहे, त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत। प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा, चॅनलला सबस्क्राईब करा। ठीक आहे, हा नवीन चॅनल आहे, याला आपल्याला मोठं करायचंय बाळांनो। ठीक आहे, तुमचं पूर्ण कॉलेजची प्लेसमेंट वगैरे सगळ्या गोष्टी या चॅनलवरती येणार आहे। ठीक आहे, तुमचं ऑप्शन फॉर्म फिलिंग वगैरे, कॉलेज लिस्ट वगैरे सगळ्या गोष्टी मी करून देईल, फक्त तुम्हाला सपोर्ट दाखवायचा आहे। त्यातल्या त्यात पहिले जे 10,000 सबस्क्रायबर असणार आहेत त्याच्यामधून टॉप 100 लकी सबस्क्रायबरला आपण 1500 रुपीचा अमेझॉन व्हाउचर सुद्धा देणार आहोत। ठीक आहे, त्यांची पूर्ण लिस्ट मी डिक्लेअर करेन, नक्की सबस्क्राईब करून ठेवा। सबस्क्राईब या पर्पजने नका करू, सबस्क्राईब या पर्पजने करा ना की तुमची पूर्ण कॉलेज लाईफ मी इझी करून देणार आहे, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो। 1 रुपया तुमच्याकडनं घेणार नाही। ठीक आहे, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो, नक्कीच सबस्क्राईब करा चॅनलला। ठीक आहे, आता बोलूया ऑप्शन फॉर्म फिलिंगच्या गाईडलाईन्स बद्दल। ठीक आहे, इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन फॉर सक्सेसफुल कॉलेज अलॉटमेंट। जर तुम्हाला सक्सेसफुल कॉलेज अलॉटमेंट, चांगलं कॉलेज अलॉटमेंट पाहिजे तर या गाईडलाईन्स तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे बाळांनो। ठीक आहे, चला बघूया काय म्हटलेलं आहे। ऑप्शन फॉर्म फिलिंग मोस्ट प्रोबॅबली तुमचं 25 पासून स्टार्ट होऊन जाणार आहे। अजून फायनल डिक्लेरेशन आलं नाही, पण मोस्ट प्रोबॅबली तुम्ही कन्सिडर करा। ठीक आहे, राऊंड वाईज तुमचं शेड्यूल रिलीज होईल सीईटी सेलच्या वेबसाईटवरती, तुम्हाला अपडेटेड राहायचं आहे। आता जसं तुमची फायनल मेरिट लिस्ट लागेल लगेच तुमचं सुरू होऊन जातं, म्हणून तुम्हाला आता अपडेटेड राहायचं आहे। जर कोणी वॅकेशन वगैरेसाठी सुट्ट्या वगैरे टाकल्या असतील, बंद करा सगळ्या सुट्ट्या। ठीक आहे, कारण नेक्स्ट 10 ते 15 दिवस खूप क्रुशियल असणार आहेत कॅप 1 साठी। ठीक आहे, अंडरस्टँडिंग ऑप्शन फॉर्म मध्ये काय म्हटलेलं आहे, ऑप्शन फॉर्म मध्ये तुम्ही म्हणजे एक गुड प्रॅक्टिस काय असते की मिनिमम 50 कॉलेजेस टाका, मॅक्झिमम तुम्ही 300 टाकू शकता। ठीक आहे, 300 टाकण्याची काही गरज राहत नाही। ठीक आहे, मिनिमम 50 एक कॉलेज, 40-50 कॉलेजेस मिनिमम टाका माझ्या पद्धतीने तरी। ठीक आहे, खूप क्रुशियल पार्ट आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे तुमच्या ऍडमिशन प्रोसेसचा। ऑप्शन फॉर्म फिलिंगच ठरवतं तुम्हाला कॉलेज कोणतं भेटणार आहे। बाकी व्हेरिफिकेशन, डॉक्युमेंटेशन हे कोणीही करतं बाळांनो, याच्यात खूप काही स्किलवाली गोष्ट आहे असं नाही। प्रत्येक विद्यार्थ्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन जातं, सबमिशन होऊन जातं, एनसीएल निघून जातं, ओबीसी निघून जातं, तिथं मेहनत नाही घ्यावी लागत। ठीक आहे, ऑप्शन फॉर्म फिलिंग एक तुमची क्रुशियल स्टेप आहे, हेच तुमचं कॉलेज डिसाईड करणार आहे। ठीक आहे, ऑर्डर खूप मॅटर करते ऑप्शन फॉर्म फिलिंग मध्ये। ठीक आहे, पहिले 6 चॉईसेस तुमचे अवॉइड करायचे, तुम्हाला जे कॉलेजेस पाहिजे किंवा जे तुमचे ड्रीम कॉलेजेस असतील तेच तुम्हाला पहिले 6 चॉईसेस मध्ये टाकायचे। सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करतो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही स्टेप खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, याला व्यवस्थित करा। ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत कॉलेज लिस्ट बनवली नसेल, आत्ताच लगेच सुरू व्हा कॉलेज लिस्ट बनवायला, कारण कॉलेज लिस्ट बनवणं सोपं काम नाही। 339 कॉलेजेसची रिसर्च आहे। ठीक आहे, जर तुम्ही कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवली नाही, चांगलं कॉलेज भेटणार नाही। पर्सनल काउन्सिलिंग मध्ये पर्सनल काउन्सिलर तुमची कॉलेज लिस्ट बनवतील, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। ठीक आहे, लास्ट इयर असे खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप कमी पर्सेंट आले होते, तरी ते आज महाराष्ट्राच्या चांगल्या कॉलेजेसमध्ये शिकताय का? पर्सनल काउन्सिलर कडून व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवून घेतली। तुम्ही जाणार, फक्त तुम्हाला व्यवस्थित कॉलेज लिस्ट पर्सनल काउन्सिलर कडून बनवून घ्यायची आहे। पर्सनल काउन्सिलर सगळे तुमचे डिटेल विचारेल। ठीक आहे, तुमचे कॅटेगरी, पर्सेंटाईल, कोणत्या सिटीमध्ये तुम्हाला जायचंय, कोणत्या ब्रांचमध्ये जायचंय, त्यानुसार प्रत्येक कॉलेजमध्ये चेक करेल आणि त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट बनेल। ठीक आहे, पर्सनल काउन्सिलिंगचे सगळे फीचर्स तुम्ही इथं बघू शकतात पॉज करून। एक पर्सनल काउन्सिलर तुम्हाला हायर होतो, ठीक आहे, जो नेहमी तुमच्या सोबत असतो, कधी कॉल करा, मेसेज करा, तुम्हाला चांगल्या कॉलेजपर्यंत पोहोचवण्यासाठी हेल्प करतो। ठीक आहे, तुमचा आयुष्याचा प्रश्न इथं चूक नका करू बाळांनो, 4 वर्ष तर तुम्हाला रिग्रेट होईलच होईल। आपल्या आईवडिलांचा पैसा वाचवा आणि तुमचं फ्युचर सुद्धा खराब नका करू। व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवा, कारण कॉलेज लिस्ट तुमचं कॉलेज डिसाईड करणार आहे। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। ठीक आहे, चला नंतरचा काय पॉईंट म्हटला इथं गाईडलाईन मध्ये, स्ट्रॅटेजीमध्ये काय म्हटलेलं आहे। बरं, आता जी पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितली की पहिले 6 कॉलेजेस का अवॉइड करायची, ती गोष्ट पहिले समजून घेऊया आपण, है ना। बऱ्याच विद्यार्थ्यांना ती गोष्ट नाही समजत। आता आम्ही जी कॉलेज लिस्ट देतो त्याच्यात साफ मेन्शन केलेले पहिले 6 कॉलेज महाराष्ट्राचे टॉप कॉलेजेस टाकायचे किंवा तुमची ड्रीम कॉलेज टाका। फॉर एक्झाम्पल सीओईपी, VJTI, तुमचं PICT, SPIT, वालचंद, कमिन्स किंवा VIT। ठीक आहे, एवढे पहिले 5-6 कॉलेजेस तुम्हाला टाकायचे। आता बघा काय होणार आहे, पहिल्या राऊंडला फॉर एक्झाम्पल तुम्हाला सीओईपी लागून गेलं, सीओईपी चांगलं कॉलेज आहे म्हणून तुम्हाला चांगलं वाटेल। फॉर एक्झाम्पल तुम्ही इथं कोणतं तरी 3rd क्लास कॉलेज टाकलं असतं, 3rd क्लास, ठीक आहे, पहिल्या नंबरला, आणि जे तुमचं पहिल्या नंबरचं समजा पहिल्याच राऊंडला लागून गेलं ना, तर तुमचं ऑटो फ्रीज होऊन जाईल बाळांनो। काय होऊन जाईल? ऑटो फ्रीज। म्हणून तुम्हाला पहिल्या नंबरचं कॉलेज पहिल्या राऊंडला टॉपचं टाकायचं। आता पहिल्या राऊंडचं दुसऱ्या राऊंडचं परत चेंज करणार का? नाही, पहिले 6 कॉलेजेस तुम्हाला महाराष्ट्राचे टॉप कॉलेजेस किंवा ड्रीम कॉलेज टाकून ठेवा, कारण दुसऱ्या राऊंडमध्ये पहिले 3 पैकी कोणतं पण लागलं तुम्हाला घ्यावं लागेल, तिसऱ्या राऊंडसाठी जाता येणार नाही। ठीक आहे, तिसऱ्या राऊंडमध्ये पहिल्या 6 पैकी कोणतं पण लागलं तरी तुम्हाला घ्यावं लागेल, चौथ्या राऊंडमध्ये जाता येणार नाही। मग आपण एक ट्रिक यूज करू शकतो ना, पहिले 6 कॉलेज असे टाका जे तुम्हाला लागूच शकत नाही, कारण तुम्ही शेवटीपर्यंत खेळू शकतात, कॅप 4 पर्यंत जाऊ शकतात तुम्ही। म्हणून पहिले 6 कॉलेज कसे टाकायचे? टॉप कॉलेज टाकायचे। कोणते टाकायचे इथं तर सांगूनच दिलंय, जे विद्यार्थी पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल आहेत त्यांच्या लिस्टमध्ये पहिले 6 कॉलेजेस येस भेटतील तुम्हाला। ठीक आहे, चला
आता स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंगची? स्टार्ट विथ टॉप कॉलेजेस फॉर युअर ब्रांच. ठीक आहे, पहिले कॉलेजेस कोणते पाहिजे? टॉप कॉलेजेस. फॉर एक्झाम्पल, आता ही गोष्ट मी तुम्हाला व्यवस्थित समजवण्याचा प्रयत्न करतो. आता तुम्ही समजा 50 कॉलेजेसची लिस्ट टाकली बाळांनो, तुमचे समजा 80% आहेत. तुम्ही 100% पासून तर 60% सगळे कॉलेजेस टाकले पाहिजे. 60% सगळे कॉलेज टाकेल. आता तुम्ही म्हणणार दादा मला 80% 60% कॉलेज कशाला टाकायला लावतोय तू, किंवा 100% कॉलेज कशाला टाकायला लावतोय? टाकायचं आहे. काय म्हणतोय? टाकायचं आहे. 100% कॉलेज तुझं टाकायचंय. कारण समजा कट ऑफ इकडं तिकडे झाला, 80चा समजा 85 वरती गेला, तर तुमचं 85चं मिस करायचंय का तुम्हाला? तुम्ही फक्त 80% कॉलेज टाकले आणि 85 होऊन गेलं मग, किंवा 70 होऊन गेलं मग. ही रिस्क का घ्यायची आपण? +-10-15चं फिल्टर का नाही ठेवायचं? ठीक आहे, मी थोडं 100 हाय सांगून दिला, ऍटलीस्ट 90 ठेवा किंवा 95 ठेवा वरचं लिमिट, किंवा इथं 70 ठेवा ना, 10-15% लिमिट. आता कॉलेज लिस्टमध्ये आम्ही टाकतो सीओईपी विजिट आहे. विद्यार्थ्यांना वाटतं हे माझे 90% तर मला सीओईपी कसं काय टाकून दिलं सरांनी, म्हणजे लिस्ट चुकीची बनवली. चुकीची नाही बनवली बाळा, चुकीची नाही बनवली लिस्ट. ठीक आहे, पहिल्या नंबरचं कॉलेज सीओईपीच असलं पाहिजे जर तुझे 90% तर. का? कारण 10%चा मिनिमम बफर ठेव ना तू. असं नाही म्हणत सीओईचं कधीच 90 वरती येऊ शकतं, नाही येऊ शकत. पण सीओईपी सारखे कॉलेजेस आहेत ज्यांचं मे बी डाऊन होऊ शकतं, कोणालाच माहित नाही राहत ही गोष्ट. म्हणून एवढा बफर ठेवायचा आहे. गोष्ट समजते? पहिले 6 कॉलेजेसची गोष्ट समजली. टॉप कॉलेजेस प्रायोरिटीला ठेवायचे. 2 नंबर मीडियम कॉलेजेस ठेवा जे तुमच्या पर्सेंटाईलला लागतील. 3 नंबर तुमच्या पर्सेंटाईलपेक्षा खालचे कॉलेज तुम्हाला ठेवायचे. ठीक आहे, आता मी जास्त ब्रीफमध्ये जाणार नाही, ही गोष्ट समजून घ्या तुम्ही. चला, हा नंतर काय म्हटलेले, आता फॉर एक्झाम्पल, आता ही गोष्ट पण विद्यार्थ्यांना नाही समजत. समजा तुम्हाला सीएस पाहिजे ना बाळांनो, सीएसच्या सगळ्या ब्रांचेस टाका. एआय टाका, एमएल टाका, एआयएमएल टाका. खूप काही डिफरन्स नाही. जी कंपनी सीएस साठी येते ती एआय साठी पण येते, एमएल साठी पण येते, एआयडीएस साठी पण येते, डेटा सायन्स साठी पण येते, सगळ्यांसाठी येते. गोष्ट समजते? या गोष्टीला मिस नका करू बाळांनो. ठीक आहे, नंतर काय म्हटलंय, कारण असं आहे ना की तुम्ही स्पेसिफिक सीएस पाहणार ना, मग कॉलेजेस कमी होऊन जातात बाळांनो. तुम्ही ऑप्शन ठेवा ना जास्त. ठीक आहे, Tier 2 Tier 3 कॉलेजेस पण तुम्हाला इन्क्लूड करायचे, थोडेसे खाली. ठीक आहे, त्यानंतर रिपिटेशन अवॉइड करायचे तुम्हाला. रिपिटेशन अवॉइड करायचे म्हणजे आता सीओईपीचं सीएस टाकलं, सीओईपीचं मेकॅनिकल टाकलं, तर हे रिपिटेशन नाही आहे बाळांनो, हे डिफरंट चॉईसेस आहेत. सीओईपी सीएस, सीओईपी सीएस हे रिपिटेशन आहे. ही गोष्ट समजून घ्या. ठीक आहे, चला नेक्स्ट गाईडलाईन कशी काय म्हटलेली आहे, कैप अलॉटमेंट प्रोसेस डन बाय सीईटी सेल करते. ठीक आहे, एमएसटी सीईटी और जेई स्कोर विच इज हायर. ठीक आहे, करेक्ट आहे. 339 कॉलेजेस मधून तुम्हाला एक बेस्ट फिट कॉलेज लागणार आहे. ठीक आहे, एक गोष्ट समजून घ्या. आता सिलेक्शन प्रोसेसमध्ये कसं होतं, 50 कॉलेजेसची लिस्ट टाकली. फॉर एक्झाम्पल, पहिलं कॉलेज टाकलंय तुम्ही केकेडब्ल्यू. फॉर एक्झाम्पल म्हणतोय, पहिले केकेडब्ल्यू ला तुमचा जेईचा स्कोर चेक होईल. जेईच्या रँकने तुम्हाला केकेडब्ल्यू लागतंय का नाही लागत आहे, मग तुमच्या एमएसटी सीईटीच्या सगळ्या रँकने चेक होतील. एमएसटी सीईटीच्या रँकने लागतंय, डन होऊन जाईल. आता तुम्ही म्हणणार दादा मला जे एमएसटी सीईटीला जास्त आहे, जेईच्या पर्सेंटाईलने लागून गेलं तर लागू द्या ना, त्याच्यात तोटा काही नाही. ओबीसी असणार ओबीसीचे बेनिफिट भेटतील, एससी असणार एससीचे बेनिफिट भेटतील. तोटा आहे का त्याच्यात? तोटा नाहीये. समजलं? चला आता कॅप राउंड ओव्हरव्ह्यू. ठीक आहे, कॅप राउंड ओव्हर 1 to 5 चॉईसेस रिड्यूस होतात तुमचे. ठीक आहे, पहिल्या राऊंडला तुमचे जर 300 सीट असतील तर कॅप 4 पर्यंत जाऊन त्या कॉलेजचे तुमचे 20 सीट उरणार आहेत आणि 20 सीट मध्ये तुम्हाला कॉम्पिटिशन करायचंय. म्हणून पहिला राऊंड सगळ्यात महत्वाचा असतं. पहिल्या राऊंडला व्यवस्थित करायचंय. ठीक आहे, सॅटिस्फाईड असणार तर फ्रीज करायचं, नाही सॅटिस्फाईड असणार तर तुम्हाला फ्लोट करायचंय. नेक्स्ट राऊंडला तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे, 4 राऊंड पर्यंत एक कोणतं ना कोणतं कॉलेज बुक करून घ्या. माझ्या पद्धतीने मी सांगतोय तुम्हाला, 4 राऊंड पर्यंत कोणतं ना कोणतं कॉलेज बुक करा, त्यानंतर स्पॉटला जा. कारण स्पॉटमध्ये 1000 विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी सिलेक्ट होतो. ही रियालिटी कोणी सांगणार नाही, ही रियालिटी तुम्हाला समजावी लागेल. 1000 विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी सिलेक्ट होतो. ठीक आहे, स्पॉटच्या भरोश्यावर राहू नका. स्पॉटला मी प्राधान्य जास्त देत नाही. हा, आता मिस्टेक काय करतात स्टुडंट, 50 पेक्षा कमी ऑप्शन देतात, 3 आणि 4 कॉलेज टाकून देतात लिस्टमध्ये, आणि आम्हाला हेच पाहिजे. अरे तुम्हाला ते पाहिजे तर तुम्ही टॉपला टाका, बाकीचे कॉलेज तर टाका ना तुम्ही. समजताय? ठीक आहे, ऑटो फ्रीज पहिले कॉलेजेस तुम्हाला असे नका टाकून देऊ की 3rd क्लास कॉलेजेस म्हणजे ऑटो फ्रीज होऊन जातील, म्हणजे पुढे तुम्हाला जाता येणार नाही, कॅप मधून बाहेर निघून जाणार. ठीक आहे, चला ठीक आहे. आता या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्याच आहेत है ना, या गोष्टी रिपीट करण्यामध्ये काही सेन्स नाहीये. हा, आता जे पर्सनल काउन्सिलिंगचे स्टुडंट आहेत, तुमची डेडिकेटेड कॉलेज लिस्ट बनवली आहे. मे आणि जून मध्ये ज्यांनी रजिस्टर केलंय सगळ्या विद्यार्थ्यांना लिस्ट केलेली आहे. जुलैच्या विद्यार्थ्यांना नेक्स्ट 1 to 2 दिवसांत निघून जाईल लिस्ट. ठीक आहे, थोडासा वेट करा. जुलैचे विद्यार्थी थोडेसे पेंडिंग मध्ये आहेत. मे आणि जून सगळ्या विद्यार्थ्यांना आपण लिस्ट डिस्ट्रीब्यूट केलेली आहे. ज्यांना नाही झालेली आहे ते त्यांच्या काउन्सिलरला कॉल करा. ठीक आहे, काउन्सिलरचा नंबर आहे तुमच्याकडे. ठीक आहे, रजिस्टर्ड नंबरवरूनच कॉल करायचा आहे किंवा माझ्या नंबरला तुम्ही मेसेज टाकून ठेवा.
ठीक आहे, हा माझा नंबर आहे व्हॉट्सअप, कॉल नाही उचलत, फक्त व्हॉट्सअप नंबर आहे. ठीक आहे, चला फायनल टिप्स तुम्हाला एक गोष्ट सांगतो, अँबिशियस राहायचंय तुम्हाला, पण रिअलिस्टिक पण राहायचंय. तुम्हाला तुमचे गोल्स नेहमी हाय लेवलचे कॉलेज पाहिजे, पण तुम्हाला तुमचं रियालिटी माहित पाहिजे की आपले जर 40% आले तर आपण गोल सीओईपीचं ठेवतोय चुकीचं आहे. 40% 40%, 50% पर्यंतचे एम ठेवा, पण 40% सीओईपी एम नका ठेवू. ठीक आहे, याच गोष्टी म्हटलेल्या आहेत. फ्रीज फ्लोट तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये मी समजवतो व्यवस्थित. चॅनलला सबस्क्राईब करा, असे खूप सारे व्हिडिओ येणार आहेत. हा एकच व्हिडिओ आहे बाळांनो, याच्यात खूप पीएचडी आहे तुमच्या ऑप्शन फॉर्म फिलिंग मध्ये, आणि मला ती सगळी समजवायची तुम्हाला. तुम्हाला एक बेस्ट कॉलेज भेटून द्यायचंय, म्हणून या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा बाळांनो, तुमच्या फायद्यासाठी. मी गॅरंटी देतो प्रत्येक विद्यार्थ्याला ज्याला झिरो इन्फॉर्मेशन आहे ऑप्शन फॉर्म फिलिंगची, त्याला मी मास्टर करून टाकेल या चॅनलमधून. नक्की सबस्क्राईब करा. ज्या विद्यार्थी पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल नसतील ते आताच एनरोल करू शकतात, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.